हाय नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये। या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं प्रयोग। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संकर प्रयोग। संकर प्रयोग म्हणजेच प्रयोगांचे मिश्रण। दोन प्रयोग एकाच वाक्यात आलेले असतात त्याला आपण काय म्हणतो तर संकर प्रयोग असे म्हणतो। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचा आनंद घेत चला। तर आज पाहू आपण संकर प्रयोग। संकर म्हणजे काय? आता पाहिल्याप्रमाणे बघा, एकाच वाक्यात काय दोन प्रयोगांचे मिश्रण झालेले असते यालाच काय म्हणतात संकर किंवा मिश्र प्रयोग असे म्हणतात। दोन प्रयोग म्हणजे कर्तरी आणि कर्मणी प्रयोग, कर्मणी आणि भावी प्रयोग आणि कर्तरी आणि भावी प्रयोग, अशा प्रकारचे दोन प्रयोग एकत्र आलेले असतात त्याला आपण संकर प्रयोग असे म्हणतो। तर त्याच्यातील पहिला प्रकार पाहू आपण आज, कर्तृ कर्म संकर। कोणता? कर्तृ कर्म संकर। नावावरूनच आपल्याला समजतं मित्रांनो, कर्तृ कर्म संकर। कर्तृ म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्म म्हणजे कर्मणी प्रयोग। कर्मणी आणि कर्तरी आणि कर्मणी हे दोन प्रयोग ज्या एकाच वाक्यात असतात त्याला काय म्हणतो आपण? कर्तृ कर्म संकर असे म्हणतो। आता बघा, क्रियापद हे कर्ता व कर्म दोन्हीनुसार बदलते। आता कर्तरी प्रयोगामध्ये आपण पाहिलं, कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं तर क्रियापद कर्त्यानुसार बदलतो। वाक्यात कर्ता बदलला की क्रियापद बदलतं, त्यावेळेस तो कर्तरी प्रयोग। आणि वाक्यात ज्यावेळेस कर्म बदललं की क्रियापद बदलतं तेव्हा तो असतो कर्मणी प्रयोग। परंतु या वाक्यामध्ये काय असतं तर क्रियापद हे कर्ता आणि कर्म या दोन्हीनुसार काय असतं तर बदलतं। म्हणून वाक्यात कर्मणी व कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगांच्या छटा असतात, म्हणजे दोन्ही प्रकारेचा प्रयोग याच्यामध्ये असतो। आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ कसं तर पहा, पहिलं उदाहरण आहे इथं, तू पेढा खाल्लास। तू पेढा खाल्लास हे काय आहे? आता बघा, तू पेढा खाल्लास इथं एकवचनी कर्ता आहे आणि तुम्ही पेढा खाल्ला। आता इथं बघा, इथं काय केलेलं आहे आपण? कर्ता बदललेला आहे। कर्ता बदलल्यामुळं काय झालं या वाक्यामध्ये? क्रियापद बदलणं। तसंच आता दुसरं उदाहरण पाहू आपण। दुसऱ्या उदाहरणामध्ये काय बघा, तू पेढा खाल्लास एकवचनी कर्म, पेढा हे काय एकवचनी आणि तू पेढे खाल्लेस। इथं काय झालं? आपण कर्म अनेकवचनी केलं, म्हणजे जिथं आपण कर्ता बदलला तरी क्रियापद बदललं। तसेच दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म बदललं तरी काय झालं? क्रियापद बदललं। म्हणजेच अशा प्रकारच्या वाक्यांना काय म्हणतो आपण? कर्तृ कर्म संकर असे म्हणतो। खाली अजून उदाहरणे काही दिलेली आहेत ते पाहू आपण। बघा आता, तू मला पुस्तक दिले। तू मला पुस्तक दिले कर्मणी प्रयोग। तू मला पुस्तक दिलेस इथं काय झालं आहे तर कर्तरी प्रयोग झालेला आहे। आता कर्मणी प्रयोगामध्ये आता तू मला पुस्तक दिले, आता आपण कर्म बदलून बघू। बघा, तू मला पुस्तक दिले, तू मला पुस्तक, तुम्ही मला पुस्तक दिलेत। इथं दिले आहे, इथं दिलेत झालं, इथं काय झालं आपण कर्ता बदलला। तसेच दुसऱ्या वाक्यामध्ये बघू, तू मला पुस्तक दिले, तू मला ग्रंथ दिला, तू मला ग्रंथ दिला। तर इथं पुस्तकाचं काय केलेलं आहे आपण? ग्रंथ असा केलेला आहे। पुस्तक हे पुल्लिंग आहे, ग्रंथ हे स्त्रीलिंग आहे। तर आपण इथं कर्म बदललं तर काय झालं आहे? कर्ता बदललेला आहे, म्हणजेच इथं कर्तृ कर्म संकर झालेला आहे। म्हणजेच असे जे कर्तृ कर्म संकराची वाक्य असतात त्याच्यामध्ये काय असतं तर तू आणि तुम्ही हा काय असतो? कर्ता असतो। बघा आता ह्या वाक्यांमध्ये इथं काय पाहिलं आपण? तू, तुम्ही, तू, तुम्ही, तू अशा प्रकारचे काय आहेत तर कर्ते असतात आणि क्रियापदाला काय असतो तर स हा प्रत्यय असतो। उदाहरणार्थ बघा, तू पेढा खाल्लास, तुम्ही पेढा खाल्ला। आता तू पेढा खाल्लास हे काय आहे तर स लागलेलं हे काय आहे तर क्रियापद आहे, म्हणजेच क्रियापदाला स हा प्रत्यय असतो। मित्रांनो समजलं? आता संकर प्रयोगातील दुसरा प्रकार आहे कर्म भाव संकर। कर्म म्हणजे कर्मणी आणि भाव म्हणजे भावे, म्हणजे कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग जिथे एकत्र आलेले असतात किंवा एकाच वाक्यात असतात तेव्हा त्याला काय म्हणतात तर कर्म भाव संकर असे म्हणतात। तर आता बघा, कर्माप्रमाणे काय असते तर क्रियापदाचे रूप याच्यामध्ये बदलते, म्हणजेच कर्मणी प्रयोग झाला। आणि भावे प्रयोगामध्ये काय असतं तर कर्मा किंवा कर्त्यानुसार क्रियापद बदलत
नाही त्याला आपण काय म्हणतो तर भावे प्रयोग म्हणतो। तर इथं बघा कर्माप्रमाणे पहिला काय होतं तर क्रियापद बदलते म्हणून हा कर्मणी प्रयोग। पण कर्मणी प्रयोगात काय असतो तर कर्माला विभक्ती प्रत्यय नसते, परंतु भावे प्रयोगामध्ये कर्माला विभक्ती प्रत्यय लागलेला असतो। आणि इथं काय असतो तर कर्माला काय लागलेला असतो ला हा प्रत्यय लागलेला असतो। म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापद बदलते म्हणून कर्मणी प्रयोग आणि कर्माला प्रत्यय लागलेला असतो म्हणून तो काय झाला तर भावे प्रयोग। आणि कर्ता तृतीय विभक्तीत व कर्म द्वितीय विभक्तीत म्हणून हा काय असतो तर भावे प्रयोग असतो। आता बघा उदाहरणार्थ काय वडिलांनी मुलाला परदेशी पाठवला। तर आता याच्यामध्ये आपण काय करू कर्म बदलून पाहू। कर्म म्हणजे मुलीला हे काय आहे मुलाला इथं काय आहे कर्म आहे, तर त्यातलं बदलून काय होणार आहे वडिलांनी मुलीला परदेशी पाठवली म्हणजे कर्मानुसार काय झालेलं आहे इथं क्रियापद बदललेलं आहे। पाठवलाचं काय झालेलं आहे पाठवली असं झालेलं आहे म्हणून मग काय झालं तर हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण। परंतु कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला काय नसतो प्रत्यय नसतो, परंतु इथं काय झालेलं आहे कर्माला प्रत्यय लागलेला आहे आणि कर्ता कसा आहे तर ने आहे तृतीय विभक्तीतला आहे म्हणून हा काय झाला तर भावे प्रयोग झाला। समजलं मित्रांनो। तर आता पुढचा तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार आहे कर्तृभावसंकर। कर्तृभावसंकर म्हणजे काय तर कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग या दोन्ही प्रयोगांच्या छटा इथे एकत्र आढळलेल्या असतात। म्हणजेच वाक्यातील कर्त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद अंशतः बदलते आणि क्रियापदाचे रूप हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी राहते। म्हणजे कर्तरी प्रयोगाप्रमाणे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते आणि क्रियापद हे कर्तरी प्रयोगामध्ये कसे असते वर्तमान काळी असते, परंतु अशा वाक्यांमध्ये क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते। आता उदाहरणार्थ बघा तू घरी जायचे होते। आता हा काय झाला तर भावे प्रयोग झाला तू घरी जायचे होते परंतु कर्तरी आणि कर्तृभावसंकरचं उदाहरण काय असेल तर तू घरी जायचे होतेस हा झाला कर्तृभावसंकरचा प्रयोग। आता बघा इथं काय झालंय कर्त्याप्रमाणे काय होणार आहे क्रियापद बदलणार आहे। आता बघू आपण तुम्ही घरी जायचे होतात। आता बघा इथं तूचं काय केलं आपण तुम्ही केलं म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदललं, परंतु क्रियापद कशी आहे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहे म्हणून हा काय झाला तर भावे प्रयोग झाला। तसेच मगाशी पाहिल्याप्रमाणे आपण ज्यावेळेस कर्तृ हा प्रकार येतो त्यावेळेस काय असतो तर तिथं कर्ता तू तुम्ही हा काय असतो प्रकार कर्ता असतो म्हणून हा काय झाला कर्तृ आणि क्रियापद हे काय आहे तर तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहे म्हणून हा भावे प्रयोग। समजलं मित्रांनो। आणि क्रियापदाला कोणता प्रत्यय असतो तर स प्रत्यय लागलेला असतो। इथं लागल्याप्रमाणे तू घरी जायचे होते स हा प्रत्यय लागलेला आहे। तसेच पुढचं उदाहरण आहे बघा रामाने गाईला वाचविले। आता हा काय झाला भावे प्रयोग झाला। तुम्ही कर्ता बदला कर्म बदला परंतु क्रियापदावर काही परिणाम होतो का नाही तर बघा राणीने गाईला वाचवले, रामाने म्हशीला वाचवले, रामाने बैलाला वाचवले। आता इथं आपण कर्म पण बदलला आणि कर्ता पण बदलला, परंतु याच्यावर काही परिणाम झाला का क्रियापदावर नाही। परंतु जर आता कर्तरी व भावे प्रयोग असेल तर काय होणार आहे तू गाईला वाचवलेस। आता बघा इथं काय होणार आहे हे काय झालं स आणि तू हे काय झालं कर्तृसंकरचं खून झाले आणि स क्रियापदाला काय झालेला आहे स लागलेला आहे। आता बघा इथं तू गाईला वाचवलेस हे काय झालं तर कर्तृभावसंकरचं उदाहरण आहे आणि याचेच कर्तरी प्रयोगाचे उदाहरण काय असणार आहे तू गाईला वाचवले। म्हणजे समजलं मित्रांनो। तर आज आपण काय पाहिले संकर प्रयोग म्हणजेच मिश्र प्रयोग कर्तृकर्मसंकर कर्मभावसंकर आणि कर्तृभावसंकर। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय फ्रेंड्स।